आ, कशा किलो? 30 रुपये. 10 रुपये किलो. 10 रुपये. हे बघ कशा तुटून पडलेत. हा काय तेच मी म्हटलं. त्याच्या आतला कांदा काढतात. हा पूर्ण काढून घेतात. हे बघा कोबीचं झाड मस्त. आम्ही ज्या हॉटेलच्या इथे अकोला तालुक्यामध्ये जेवायला थांबलेलं आहे तिथे हे ते गोंडे वगैरे किती छान लावले बघा. संत्रा हे काय आम्ही संत्रा घेतला बघा. आता इकडे संत्रा जास्त पिकतात. आणि हे कोबी पण किती छान बघा ना दिसते. हे बघा हे कोबीची पानं आपोआप नंतर मिटतात ना. ह्याच्या फवारणी खूप करतात म्हणतात. हे बघा कोबी ते बघा ना किती नवल वाटते ते बघायला. आपल्या इकडे नसते ना. हरभरा छान लावलंय. आणि शेण आहे ना हो. शेणखत मग लय महत्वाचं. शेणखत खूप वांगा भरीत आजचा आमचा दुपारचा मेनू. आणि आजचा आमचा लास्ट दिवस आहे. हा ले काय म्हणते आमचा आजचा मेनू वांगा भरीत काळ्या मसाल्यामध्ये ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी असा आमचा आजचा मेनू आहे. कसं आहे मंडळी वांगा भरीत? आपला आज लास्टचा दिवस आहे म्हणजे पिकनिकचा. तसं तर आम्हाला खूप वर्ष जगायचं आहे. इच्छाशक्ती भरपूर आहे पण आता माहिती नाही. छान आहे वांग्याची टेस्ट. मस्त. हा तुम्ही सर्व करू ना. हे कसली भाजी? मेथीची. आणि मेथीची भाजी असं आजचा मेनू आहे. या दो सबको थोड़ा थोड़ा आना चाहिए. ठीक है इधर मेथी आहे चौघांना घ्या. कसं आहे वांगा भरीत? मस्त. आपला आज पिकनिकचा लास्ट दिवस. नंतर आपापल्या घरामध्ये सर्वजणी. आम्ही कल्याणला, तुम्ही पार्टनर्समध्ये, मग फक्त फोनवरती. या करायला पण या. करायचं नाही खायचं. माही काय मी थकलेले असेल ना. कल्याणवरून आले आणि तुमच्या बरोबर आले. तुमची मेथी याची राहिली. पचकत भेटली मला. मोठे आमचा पिकनिकचा शेवटचा दिवस आहे. आम्ही आता रात्री घरी जाण्यासाठी दिवसभर काही जेवढं होईल तेवढं बघणार आणि रात्री जेवण करून मग परतीचा प्रवास. आणि मग कल्याणला मी उद्या किंवा परवा. उद्या रे जमणार मला 2 दिवसांनी जायचं. हे आमचं श्रीहरी हॉटेल आहे. समृद्धी नियर याच्या पुढे समृद्धी नियर हॉटेल आहे आमचं श्रीहरी. बरेच म्हणजे 11 वर्ष होतात आमच्या हॉटेलला. आणि हे लोक आलेले आहेत आमच्याकडे जेवायला. त्यांना लसूणी मेथी, त्यानंतर बैंगन मसाला, बाजरा भाकरी, त्याच्यानंतर प्रसिद्ध आमच्याकडे बासुंदी. आणि हे लोक जेवण करून भरपूर खुश झाले. त्यामुळे मला थोडं ते बोलायला त्यांनी चान्स दिला आणि मी त्यांना थोडी माहिती देत आहोत. हे सगळं आमच्या शेतातला सगळा भाजीपाला वगैरे असते. त्यामुळे सगळं जेवण नॅचरल आहे आमच्याकडे. या कधी आले तर तुम्ही कोणी मित्रमंडळ. आणि इथं काटेपूर्ण अभयारण्य पर्यटन आहे बघण्यासाठी. त्याच्यानंतर नॅचरली सगळं गार्डन वगैरे आहे. बसायला उठायला सगळी व्यवस्था आहे आमच्याकडे. हो, माझं नाव अजय इंगळे. मी सगळे समजा आणि नेपाळी स्टाफ पण कुकिंग करते, मी पण कुकिंग करतो आणि मी सगळे ते बघतो. हो, धन्यवाद. धन्यवाद. हे कार्ड ठेवा तुमच्याकडे. हो आम्ही यांच्या इथे जेवलो. आता एवढं जेवण टेस्टी होतं ना.
अगदी आम्ही खुश झालो. हे काय बासुंदी वगैरे सगळं म्हणजे त्यांच्या घरचंच आहे. मेथी, वांग्याची ग्रेव्ही वगैरे पण छान होती. ठेचा, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि डाळ खिचडी खूप छान. गुरुबाईची ती हातात घ्यावी बासुंदी. आणि बघा असं आज आम्ही जसं पहिल्या दिवशी आम्ही खुश झालो जेवून त्या हॉटेलमध्ये, तसं आम्हाला आज वाटलं. आणि छान बघा, कधी आलात आपल्या इकडून. हे आमचे मालक आहेत धन्यवाद. सुभाष पाटील राव. हो. हे हॉटेलचे मालक. अकोला तालुक्यामध्ये हे हॉटेल आहे. नंबर वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी मार्ग आहे ना, मुंबई पासून समृद्धी मार्ग समृद्धी महामार्ग टोल नाक्याच्या जवळ. जवळ का. टोल नंबर नाका सांगा जवळ. तुमचा. 80-10-54 किती. 80-10-54-18-57. 57. आणि तुम्हाला अजून काही बघू का, घेऊ का. चालेल. मस्त वाटलं आम्हाला जेवण. हे बघा सगळं म्हणजे यांच्या घरचंच आहे. हा मी आले मगाशी तिकडून शूटिंग काढून. हां. हे बघा, ही आलूची झाडं, कशी बटाट्याची. ही बटाट्याची झाडं आहेत. हां त्याच्यानंतर हा कांदा, हां. कांद्याची पात. वांगी हो. वांग्याची झाडं, ही मेथी. हे बघा इकडे हां. आता आम्हाला हीच मेथी दिली का. तिकडून आणलात. छोटी आहे सध्या. छोटी ही मेथी. मस्तच. आणि हे लसूण. हा लसूण कांद्यासारखा लसूण असतो. हां हा लसूण, त्याच्यामध्ये लसूण खाली हां कांद्यासारखा गाठा येतो त्याला. त्याच्यानंतर इकडे वांगे आहेत. त्याच्यानंतर ही संत्र्याचे झाड, हां. शेवग्याचं झाड, शेवग्याचे शेंगा पण आम्ही मस्त. बनवतो. शेवगा शेंग मस्तच मस्तच बनवले. कुठे पर्स आपलं बाहेर पर्स आहेत जागे. बरी आहे चल. अय्यो ये या काय टेन्शन. हे बघा, हे झेंडूची फुलं वगैरे आम्ही समजा हां. पूजा वगैरे काही करायची असली तर. मस्तच. खूप बाग अगदी छानच आहे. हे बघा संत्र्याची झाडाला फुलं आलेली आहेत. वास कसं आहे याचा, सुंदर येतो काय. हां मोसंबीचं झाड आहे. मोसंबीचं. हे इकडे संत्रा. हे संत्र्याचं का. हा संत्रा. बघा संत्र्याची झाडं छान बागच केलेली मस्त जपलेलं अगदी. हे 40 एकर रन हे सगळं तुमचंच का लास्ट पर्यंत तिकडे. बापरे बघा माझी नजर पण पोचत नाही आहे, एवढे लांब आहे तिकडे. मस्त मस्त केलंय. हो का. याचा मोठा गोंडा नाही का बियासाठी. हे लाल 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 फुलाचं तुम्ही असेच घेऊन जा, सुकल्यानंतर टाका, सुकल्यानंतर. म्हणजे येतील ते. चालेल चालेल ना. मी गॅलरीत लावेन मग. द्या ना. हे बघा, मी कल्याणला असते. हे वाढू द्यायचे हां आणि वाड्यानंतर सुकल्यानंतर गॅलरीत टाकून द्या. चालेल चालेल. थँक्यू. हा बघ पालक. तुमचं नाव काय. श्वेता कलमकर. कलमकर मॅडम. हां. बरेच लोक येतात असे. हो काय. माझं श्वेता कलमकर चॅनलचं पण नाव श्वेता कलमकर आहे. भक्ती म्हणून आहे. बरं. सबस्क्राईब Channel. करा. जसं ताडोबा यांना ना सेम तसं काटेपूर्ण आभार. हो का. मस्त. या नक्की. आमच्या इकडून तर खूप लोक येतात. मग नवीन असतं ना, मग कळत नाही काय कुठे जावं, काय जेवणाचं वगैरे. आणि आम्ही सुद्धा येत असतो आमची फॅमिली घेऊन, गाडी घेऊन स्वतःची. म्हणून तुमचं कार्ड घेतला. नंतर हे काटेपूर्ण आभार लागतं. हा हा area का? पूर्ण. छान मस्त आहे. लाल कांदा असेल आणि मस्त या भाऊनी सगळं घरचं म्हणजे काही विकत आणलेलं नाही आहे. सगळ्या घरच्या शेतातली भाजी यांनी वापरलेली आहे. आणि आम्हाला एवढं जेवण टेस्टी लागलं ना की विचारूच नका. मस्तच प्रसन्न झालो आम्ही. म्हणून जर आपल्या इकडून आले कोकणातून, मुंबईवरून, रायगड जिल्ह्यातून कुठून, तर मग इथे नक्की या. हा ॲड्रेस आहे. हे बघा दिसते एकदम. हो zoom. दिसतोय, क्लिअर आहे. हा झूम एक कर. एक मिनिट, एक मिनिट अजून झूम करते. वाचेपर्यंत लोकांना पण वेळ लागेल ना, म्हणून जास्त वेळ ठेवते. ठीक आहे. हा ॲड्रेस आहे. आणि खरंच या एकदा भेट द्या. मस्त जेवण आहे. सगळं घरच्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यांनी. आपण मेथीच्या वरची पानच घेतो, पण यांनी देठसुद्धा घेतलेले आहे. एवढी भाजी टेस्टी लागली ना, फक्त कांदा मिरचीवर केलेली. आणि खत वगैरे नाही. हे बघा तिथे गाईचा गोठा आहे. शेणाचा ढीग लावलेला आहे साईडला. मगाशी मी आले त्या साईडनी बघून गेले. शेणाचा ढीग लावलेला आहे. शेणखत वापरतात म्हणूनच त्याला त्या भाज्याने एवढी टेस्ट आहे. शेणखत म्हणजे आपलं घरचं खत. तर मग ते गाईचा गोठा, त्या बासुंदी स्वतः स्पेशल बासुंदी आहे आणि छान आहे बासुंदी. आणि स्वतः म्हशी वगैरे स्वतःच्या आहेत त्या. चुला वगैरे पेटवलेल्या तिथं स्वतः बासुंदी बनवतात. बाहेरच्यापेक्षा एकदम मस्त बेस्ट सगळं जेवण. नक्की या, नक्की भेट द्या हॉटेलला. कारण आपण पैसे जातात
आणि फुकट जेवणाची टेस्ट मिळत नाही आम्हाला तशी. काल आमचं एका ठिकाणी तसंच झालं. म्हणून सांगते तुम्हाला, आम्ही हे टाकलं का आम्ही खुश झालं जेवण, तुम्ही सुद्धा खुश व्हा. पैसे आपण देतो पण तशी क्वालिटी भेटत नाही जेवणाची, पण इथे A1 नंबर क्वालिटी. चला मम्मी आता म्हटलं मी माझी झोप उडवली, पण म्हटलं यांची झोप घेते मी आता. अशा पडलेत नाही एक एक, कोणाच्या हातात मोबाईल, कोण असा पडलाय, कोण पाय टाकलाय. आता नंतर बघतील आणि हसतील. बघा जेवण झालं, कशा माना टाकलीत बघा पाठी, मुंड्या टाकून दिले. काही ठराविकच महिला जागा आहेत, 7-8, बाकी सगळ्यांनी मुंड्या टाकलेल्या आहेत मागे. आता जेवण झालं ना, त्याच्यामुळे सगळ्यांनी माना टाकून दिलेले आहेत. चला
इकडे उतरलो गडावरून, माहूर गडावरून. हे इथे मंदिर आहे वरती, माहूरची रेणुका देवी. ही आमची बस आहे, ती उभी केली. पुन्हा माझा योग आला इथे माहूर गडावर. झाली शॉपिंग, झाली महिलांची. बघा खूप शॉपिंग केले. आम्ही ना देवीचा मुखवटा घेतला. अगदी दाखव जरा. मला म्हणजे असं छान वाटला हा देवीचा मुखवटा. काही देवींचे मुखवटे असतात ते वेगळे असतात, पण मला ना हा मुखवटा खूप छान, अगदी गौरीसारखा, मनात भरल्यासारखा नाजूक वाटला म्हणून घेतला मी. 250 रुपये. बघा किती सुंदर आहे. गुरुवारसाठी आमची आजची शेवटची रात्र प्रवासाची. मग आम्ही घरी जाणार. सर्वजणींनी पिशव्या पॅक भरून घेतलेल्या आहेत. खरेदी जोरात झाली बघा. कशा आता आलं तर बरोबर चाललेली सगळ्यांची पिशव्या. ते आता नाही का ऊन असेल ना तर नाही बुरकट तुमच्या ह्याच्या खाली पिशवी आहे, सीट खाली नाही ना.